नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। ई चलनाविरोधात वाहतूकदाराचे आंदोलन, प्रशासनाला निवेदन। ई चलन प्रकरणे निकाली काढावी, शासनाचे वेळ काढू धोरण। परभणी रस्त्यावर चालणाऱ्या खाजगी तसेच माल वाहतूक आणि प्रवासी बस आदी वाहनावर आकारण्यात येणाऱ्या ई चलनाविरोधात गुरुवारी 5 मार्च रोजी वाहनधारक व वाहतूकदार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात खाजगी बसेस जमा करून ई चलनाचा विरोध दर्शवून प्रशासनाला निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की राज्यभरातील वाहतूकदार संघटनांनी यापूर्वीच शासन व प्रशासनाला कळविल्याप्रमाणे ई चलनाविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे। परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाकडून वाहनावर मोठ्या प्रमाणात ई चलन आकारले जात असून दुचाकीपासून ट्रॅव्हल्स, ट्रक तसेच जड वाहतूक करणाऱ्या वाहनावर लाखो रुपयाचा दंड आकारण्यात येत आहे। राज्यभरात सध्या सुमारे 4.5 कोटी रुपयाचे ई चलन वाहनधारकावर थकले असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे। आलेला कायदा व वाहनधारकावर अन्याय करणारा असल्याचा आरोप करत ते तातडीने रद्द करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। खाजगी तसेच व्यावसायिक वाहनधारकांना या दंडामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। इतर राज्यामध्ये 25 ते 50% रक्कम स्वीकारून ई चलन प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत। मात्र महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून समिती नेमण्याच्या नावाखाली शासनाकडून वेळ काढू धोरण अवलंबले जात असल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे। दरम्यान शासनाने वाहनधारकाच्या भावना लक्षात घेऊन सर्व ई चलन प्रकरणे निकाली काढावीत, अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। याप्रसंगी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी सम्मानात काळे, महेश भुतडा, केशव पिंपळे, ज्ञानराज खटिंग, सुयोग बिलवादे, उत्तम क्षीरसागर, सय्यद शेख लतीफ आदीसह विविध गाडी मालक, चालक आणि वाहनधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। झाले आहे किंवा मर्यादेपेक्षा जास्त कधी ते कारण नसताना गाडी रस्त्यानं चालती तरी नो पार्किंगमध्ये गाडी दाखवली जाते। 5-5, 7-7 हजार रुपये दंड असा प्रत्येक वाहनावर, मग ते टू व्हीलरपासून असेल तर मोठ्या गाड्यापर्यंत असेल। अनेक प्रकारचे ट्रॅव्हल्स चालक टॅक्सेस भरते, 8-10 प्रकारचे वार्षिक टॅक्स भरतो आम्ही। तरी सुद्धा या ई चालन जे रस्त्यावर आहे, पोलीस असतील किंवा प्रादेशिक विभागातले कर्मचारी असतील, तर हे ई चालनाची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्याचा अनेक व्यवसायाला खूप मोठा फटका बसत आहे। ते महाराष्ट्र शासनाने बंद करावे यासाठी राज्यभरात आंदोलन चालू आहे। त्याचाच एक भाग आम्ही परभणीमध्ये त्या आंदोलनास पाठिंबा म्हणून आज परभणी जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने परभणीतील सर्व ट्रॅव्हल्स या RTO कार्यालयामध्ये जमा करून आजचं आंदोलन आम्ही करत आहोत। भविष्यात जर हा कायदा मागे जर शासनाने घेतला नाही तर सर्वच वाहनं आम्ही आणून ते RTO कार्यालयात जमा करू, अशा स्वरूपाचं आमचं पुढील दिशा असणार आहे। या संदर्भात आज आम्ही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना ते निवेदन सादर करून शासनाला आमच्या भावना कळवाव्यात अशी या ठिकाणी आज विनंती केली। शासनाची योजना अत्यंत हास्यास्पद आहे। 8 तासात 800 किलोमीटर प्रवास कसा होणार? 40च्या वर जर स्पीड गेली तर 4,000 रुपयाचा दंड पडणार, म्हणजे 41,000 स्पीड असेल वाहनाला तर दंड। एकीकडे म्हणायचं वेगवान महाराष्ट्र आणि दुसरीकडे त्या वेगवान जर वाहन केलं की 4,000 रुपयाचा फाईन पडतो। मग रस्ते एवढे जर सुपरफास्ट रस्ते केले तर त्याची वेग मर्यादाही त्या ठिकाणी वाढायला हवी। प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी। महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट कमिटीने जे 5 मार्च रोजी संप पुकारलेला आहे, त्या संपामध्ये सहभागी म्हणून परभणी ट्रॅव्हल्स असोसिएशन यांच्या वतीने आम्ही सहभाग नोंदवलेला आहे। हे आंदोलन आणि हा संप यासाठी आहे की जे महाराष्ट्रात ट्रॅफिक प्रशासनातर्फे जे ई चलन लादले जातात, ते त्या चलनाला कुठेही ट्रॅफिक सुरक्षा नियम न बाळगता विनाकारण ई चलन लादून तर ते वाहन मालकाला न परवडण्यासारखे असल्यामुळे हे ई चलन ताबडतोब रद्द करण्यात यावे। बऱ्याचशा ठिकाणी असं आहे की पुणे मुंबई एक्सप्रेसवे या एक्सप्रेसवरती 40च्या स्पीडला तुम्हाला बंधनकारक केलेली आहे। एक्सप्रेस मग कशासाठी? 40ची स्पीड जर बंधनकारक असेल
तर मग हा एक्सप्रेसवे कशासाठी 2 तासात प्रवास तुमचा कसा सुकर होईल. एक पुणे टू मुंबई 2 तासात प्रवास करा म्हणता 40च्या स्पीडने 170 किलोमीटर बस काही धावू शकत नाही. मग ते 40च्या स्पीडच्या 41पर्यंत जरी गेलं तर तुम्हाला 4,000 रुपयाचा ई चलन जो दंड होतो तो कशासाठी. शासनाची जी जाचक कारवाई आहे ही रद्द करण्यात यावी यासाठी परभणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आलेले आहे आणि महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट कमिटीने जे संप पुकारलेला आहे त्या संपात आम्ही परभणी असोसिएशनच्या वतीने सहभाग नोंदवलेला आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.